नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि गूढ विषय. घरात बालकृष्ण आणि श्री गणपती ठेवण्यामागचं रहस्य. असं मानलं जातं की ज्या घरात हे दोन्ही देव एकत्र विराजमान असतात, तिथे सुख, शांती, आनंद आणि धनाचं वास्तव्य कायम राहतं. बालकृष्णाची मूर्ती का ठेवावी? बालकृष्ण म्हणजे निरागस प्रेम, आनंद आणि हसू यांचं प्रतीक. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते बालसुलभ हास्य आपल्याला शिकवतं की जीवन कितीही कठीण असलं तरी आनंदाने जगायचं. ज्या घरात बालकृष्णाची मूर्ती असते, त्या घरात मुलांचं आरोग्य उत्तम राहतं, आईवडिलांमध्ये प्रेम वाढतं आणि घरात नेहमी प्रसन्नता पसरते. पौराणिक अर्थ. श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी भक्ताचा सेवक आहे, जो प्रेमाने मला बोलावतो त्याच्याकडे मी धावतो. म्हणूनच बालकृष्णाची मूर्ती घरात ठेवणं म्हणजे देवाला आपल्या घरी निमंत्रण देणं आहे. वास्तुशास्त्रानुसार बालकृष्णाची मूर्ती ईशान्य दिशेला उत्तर-पूर्व कोपऱ्यात ठेवावी. त्यांच्या समोर तुळशी असली तर अधिक शुभ मानलं जातं. दररोज त्यांना तुळशीपत्र, लोणी आणि पाणी अर्पण केल्याने घरात शांती आणि आनंद वाढतो. गणपतीची मूर्ती का ठेवावी? श्री गणपती म्हणजे विघ्नहर्ता, म्हणजेच अडथळे दूर करणारे. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात गणपतीपासूनच होते. घरात गणपती असले की ते घर संरक्षित आणि शुभ ऊर्जेने भरलेलं राहतं. त्यांचा आशीर्वाद घेतल्यावर कोणतंही कार्य अपूर्ण राहत नाही. वास्तुशास्त्र सांगतं, गणपतीची मूर्ती नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला, भिंतीला लागून आणि स्वच्छ जागेत ठेवावी. मूर्तीचा चेहरा शक्यतो पूर्वेकडे असावा. दररोज सकाळी गणपतीसमोर दिवा लावून म्हणावं, गणपतये नमः. हा मंत्र घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक स्पंदन निर्माण करतो. दोघांची एकत्र पूजा का करावी? बालकृष्ण आणि गणपती या दोन्ही देवतांमध्ये एक सुंदर साम्य आहे. एक म्हणजे आनंद आणि प्रेमाचं प्रतीक, तर दुसरे बुद्धी आणि स्थैर्याचं. जिथे हे दोघे एकत्र असतात, तिथे जीवनात संतुलन, सौख्य आणि स्थैर्य येतं. अनेक संतांनी सांगितलं आहे, कृष्णाशिवाय प्रेम नाही आणि गणपतीशिवाय यश नाही. म्हणून घरात हे दोन्ही देव असले की प्रेम आणि यश दोन्हीचा संग होतो. घरातील वाद, तणाव आणि आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात. मूर्ती ठेवण्याची योग्य पद्धत. संवादक. दोन्ही मूर्ती स्वच्छ आणि प्रकाशमान ठिकाणी ठेवा. त्यांच्या मागे काळी भिंत किंवा आरसा नसावा. मूर्तीसमोर रोज दिवा आणि अगरबत्ती लावा. प्रत्येक शुक्रवार आणि चतुर्थीला गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करा. बालकृष्णाला दर सकाळी लोणी आणि तुळशीपत्र द्या. दोघांच्या पायाशी थोडं गंगाजल शिंपडा, याने वातावरण शुद्ध होतं. अनुभव आणि आशीर्वाद. संवादक. असं अनेकांचा अनुभव आहे की ज्या घरात हे दोन्ही देव विराजमान आहेत, तिथे मुलांमध्ये बुद्धी वाढते, आईवडिलांमध्ये आपुलकी वाढते आणि घरात दररोज नव्या आशेचा किरण दिसतो. जरी आपल्यावर संकट आली तरी कृष्ण आणि गणपती आपल्याला शिकवतात, श्रद्धा ठेवा आणि प्रयत्न करत राहा. मित्रांनो, लक्षात ठेवा, देव म्हणजे फक्त मूर्ती नाहीत, ते आपल्या मनातील श्रद्धा आणि प्रेमाचं रूप आहेत. जर तुम्ही बालकृष्ण आणि गणपतीला मनापासून जागा दिलीत, तर तुमचं घर आनंद, आरोग्य आणि धनाचं मंदिर बनेल. म्हणून आजच ठरवा, या दोन देवतांना आपल्या घरात स्थान द्या आणि अनुभवा त्या पवित्र ऊर्जेचा स्पर्श. जय श्रीकृष्ण. श्री गणपती बाप्पा मोरया.